काही व्यक्ती काळाच्या पडद्याआड जातात, पण त्यांचे विचार आणि संस्कार कायम जिवंत राहतात. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उमरगा येथील भाऊसाहेब बिराजदार अर्पण कोऑपरेटिव्ह बँकेत त्यांच्या "मी अचानक येणार आहे त्यावेळेस ही बँक अशीच स्वच्छ दिसली पाहिजे" या संदेशाला कृतीतून मानवंदना देत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. खरोखरीच अतिशय उत्तम टेक्निक सुरेश. आज मला आलो म्हणून तेवढ्या पुरतं स्वच्छता विचार कधी अचानक मी या परिसरामध्ये आलो तर काय केलं होतं तसं स्वच्छ दिसलं पाहिजे. एकदम दादाची जेव्हा बातमी मला समजली, मी पहिल्या प्रथम दाजीला फोन लावला. मला म्हणजे ते म्हणजे धक्का एवढा बसला होता की म्हणजे दादांना असं श्रद्धांजली वाहायची वेळ येईल असं कधीच वाटलं नव्हतं. म्हणजे एक हक्काचे माणूस आणि आपले जिव्हाळ्याचा माणूस, आणि दादा म्हणजे एक आपला भाऊच असं वाटायचं. दाजीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. दाजी सोबतच आपली सगळ्या महाराष्ट्राची झालेली आहे. बँकेच्या उद्घाटन सोहळ्याला आले होते दादा, त्यावेळेस त्यांनी एक शब्द म्हणाले होते की मी परत आलो की ही बँक अशीच दिसली पाहिजे, स्वच्छ अशीच. तुम्ही स्वच्छतेबद्दल दादांना स्वच्छ जनसेवा सप्ताहानिमित्त आयोजित या उपक्रमात बँकेचे चेअरमन सुरेशदाजी बिराजदार, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ शैलजाताई मगर, संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः झाडू आणि पोछा हाती घेत बँक व परिसराची स्वच्छता केली. स्वच्छता मोहिमेनंतर स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सुरेशदाजी बिराजदार आणि सौ शैलजाताई मगर यांनी दादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या स्वच्छतेच्या संदेशातून आजही प्रेरणा मिळत असल्याच्या भावना व्यक्त केली. दादांचा वाढदिवसाचा दिवस आजपर्यंत आम्ही स्वर्गीय अजितदादा पवारांचा वाढदिवस साजरा करत होतो, परंतु ह्या वर्षी आम्हाला जयंती साजरी करण्याची वेळ आलेली आहे. ही दुःखद घटना घडली. अजितदादांचं नेतृत्व म्हणजे या महाराष्ट्राचं एक विकासाचं नेतृत्व होतं, एक दृष्टी होती. आमच्या धाराशिव जिल्ह्यावर त्यांचं खूप मोठं प्रेम होतं. आमच्या उमरगा लोहारा तालुक्यावर त्यांचं खूप मोठं प्रेम होतं. त्यांनी खूप मोठं काम या आमच्या तालुक्यावर, जिल्ह्यावर, महाराष्ट्रावर केलेलं होतं. नुकतंच आज जिथं आम्ही उभे आहोत त्या भाऊसाहेब बिराजदार बँकेचं उद्घाटन या अजितदादांच्या हस्ते झालेलं होतं. त्यावेळेस अजितदादांनी आपल्या जाहीर भाषणामध्ये या बँकेच्या कामाचं कौतुक केलं होतं, या इमारतीचं कौतुक केलं होतं. इमारत देखणी झालेली आहे, इमारत स्वच्छही आहे, परंतु हे त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला होता की मी अचानक या भागात आल्यानंतर ही इमारत तशीच स्वच्छ दिसली पाहिजे, हे आवर्जून उल्लेख केलेला आहे. आणि या जयंतीच्या सप्ताहाच्या निमित्तानं जनसेवा सप्ताह आम्ही महाराष्ट्रामध्ये साजरा करतोय. या जनसेवा सप्ताहामध्ये उमरगा लोहारा तालुक्यामध्ये आम्ही सर्वरोग निदान शिबिर, नेत्ररोग, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, मोफत चष्मे वाटण्याचा शिबिर, रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण असे विविध उपक्रम त्यांच्यावर व्याख्यान ठेवलेलं होतं. खूप मोठे कार्यक्रम आम्ही हे जनसेवा सप्ताहाच्या निमित्तानं आमच्या भागामध्ये ठेवलेले आहेत. आणि अजितदादांना जो उल्लेख केलेला होता या बँकेविषयी, त्यामुळं या भाऊसाहेब बिराजदार बँकेच्या इमारतीची स्वच्छता आमच्या संचालक मंडळ असेल, आमचा सर्व स्टाफ असेल, यांनी पूर्ण स्वच्छ मोहीम राबवली. आज आम्ही स्वच्छता करून ही बँक स्वच्छ एकदम केली, कारण दादांना आम्ही शब्द दिलेला होता. दादा, तुमचा शब्द आम्ही पाळणार आहे. दादांचा शब्द आम्हाला प्राणापेक्षा जास्त प्रिय आहे. त्यामुळे वाटलंच नव्हतं कधी. एकदम दादाची जेव्हा बातमी मला समजली, मी पहिल्या प्रथम दाजीला फोन लावला. मला म्हणजे ते म्हणजे धक्का एवढा बसला होता की म्हणजे दादांना असं श्रद्धांजली वाहायची वेळ येईल असं कधीच वाटलं नव्हतं. दादा म्हणजे एक हक्काचे माणूस आणि आपले जिव्हाळ्याचा माणूस, आणि दादा म्हणजे एक आपला भाऊच असं वाटायचं. दादा आपलेपणा, दादा हे शब्दात जेवढा आपलेपणा होता
तो दादांनी आम्हाला खूप प्रेम दिलेलं आहे आणि दाजीला त्यांनी खूप हे केलेलं आहे. आता दाजीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, कधी हानी भरून न येण्यासारखी आहे. दाजी सोबतच आपली सगळ्यांची पण तशीच परिस्थिती झाली आहे, म्हणजे सगळ्या महाराष्ट्राची झालेली आहे परिस्थिती तशीच. आताच बोलला तुम्ही स्वच्छतेबद्दलही दादांचा हा, विषय दादांना काढला. स्वच्छता फार आवडायची. हम्म. तर मी काही गोष्टी आता ती सांगू शकत नाही असं सगळ्यांच्या समोर, हम्म. पण मी बऱ्याच गोष्टीबद्दल ऐकलेलं आहे त्यांच्या मिसेस कडून किंवा घरच्या लोकांकडून, नात्यातून कुणाकडून. दादांना स्वच्छता फार आवडायची. ज्यावेळेस बँकेच्या उद्घाटन सोहळ्याला आले होते दादा, त्यावेळेस त्यांनी एक शब्द म्हणाले हो, हो, होते ते, की मी परत आलो की ही बँक अशीच दिसली पाहिजे, स्वच्छ अशीच दिसली पाहिजे मला, असं त्यांनी म्हणले होते. पण त्या आता तुम्ही परवा जो कार्यक्रम राबवला स्वच्छतेचा, तसंच दरवर्षी तो कार्यक्रम दादांच्या ह्याच्यामुळं दादांना एक आपण जे श्रद्धांजली टाईपच स्वच्छता मोहीम राबवली. सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा.